मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर व्लॉग। तर आज आजी येते आहे, मला माहिती नाही, तिने मला सांगितलं नाही की ती आज येते आहे, पण माझ्या आईच्या थ्रू मला कळालं। काल आईचा फोन आला होता तर तिने सांगितलं की आजी येणार आहे सहजच बोलण्यासाठी वगैरे, कारण ती खूप दिवस झाला आली नाही। स्पेशली ती चिकूसाठी येते आणि चिकूला ती समर्थ नावाने हाक मारते, लाडाने ती समू पण बोलते, तर ती त्याला बघण्यासाठी स्पेशली येत असते। सो खूप दिवस झाले ती आली नाही आहे, त्यामुळे ती आज येणार आहे। सो मी पटकन आवरून घेते, कारण ती आली ना ती बसत नाही आणि इतकी कामा शार्प आहे ना ते। कारण जेव्हा माझं शिजर झालं तेव्हा तीच माझ्याबरोबर होती 3 महिनेपेक्षा जास्त आहे काही दिवस, तर ती होती आणि ती आली की बसत नाही। काही काम राहिलं आहे का मग मी करते, तिला किती पण बस म्हटलं ना ती अजिबात बसत नाही, मग ती कामाला लागते। सो म्हणून म्हटलं ती करायला लागेल, म्हणून मी पटकन आवरून घेते। तो झोपला आहे पण त्याची काय अजून अंघोळ नाही झाली, त्याला भरवलं आहे आणि तो झोपला। आणि आज भेंडीची भाजी केली होती मी सकाळी। अर्धा किलो भेंडीची भाजी ना ती भाजून वगैरे ती इतकुशीच होते, त्यामुळे ती तिघांना डब्यानंच आली आणि मी एक चपाती बरोबर खाल्ली ती भाजी, त्यामुळे संपली आहे। वरण भात करायचा आहे दुपारच्या जेवणासाठी। यश पण येणारे शाळेतून, मग त्याला पण लागतं कंपल्सरी, त्याला लागतं, काही देऊ नका पण त्याला वरण भात दिलं तरी चालेल। आणि फक्त आता 2 दिवस झाले त्याला मी तिखट डाळ देते, कारण तो तिखट नाही खात। तिखट कुरकुरे तिखट काही असेल तर तो खाईल, पण तो वरण नाही खाणार, त्यामुळे तरी मी त्याच्यासाठी किती दिवस तेच खाणार ना सप्पक वरण, म्हणून मी त्या थोडंसं तिखट टाकते आता आणि तो खातो, आता आवडीने खातो आहे, त्यामुळे त्याच्यासाठी ते बनवायचं आहे। आणि ऑफकोर्स आजी पण येणार आहे आणि ती आली ना ती अशीच खाली हाताने कधी येत नाही। तिच्या घरी जे काही बनलेलं असेल, अगदी मिरचीचा ठेचा जरी बनलेला असेल ना तरी ती आवर्जून घेऊन येते। आणि ती आधी तरी 4 वाजता उठायची, आत्ता ती 5 वाजता उठती आहे। मग भले काही काम असो नसो, कुठे जायचं असेल नसेल बाहेर, तरी ती 5 वाजताच उठते। माझी मावशी तिला नेहमी बोलत असते की काय काम असतं, तू काय एवढी लवकर उठते, आपण दोघंच आहोत आवरून घेऊ ना पटकन, तरी ती ऐकत नाही। तिला अगोदरपासून उठण्याची सवय आहे आणि अजिबात बसत नाही, ती अशी रेकामट इकडं तर अजिबात बसत नाही। पण मी तिचे एवढे गुणगान गाते, तर मी तिच्याशी नक्की भेटवेन तुम्हाला जेव्हा ती आली तर ही आहे माझी आजी। आणि आल्या तिने तिला उचलून घेतलं, तो माझ्या कमरेवरच होता मी जेव्हा दार उघडलं तेव्हा, आणि ती त्याला एवढं लाड करते ना, आणि तो पण अजिबात रडत नाही। म्हणजे खूप महिन्याने आली ती, दिवसाने आली ना तरीसुद्धा तो तिला अनोळख्यासारखा बघत नाही, तो तिच्याकडे जातो, रडत नाही, काही नाही, आणि तो तिचा चष्मा वगैरे खेचून खेळतो, काय 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 करतो, आणि तिला पण ना मजा येते तिच्याबरोबर खेळायला। सो ती आली, तिला पाणी वगैरे दिलं, मग चहा ठेवला आम्ही आमच्या दोघांसाठी, आणि तसंच चिकूचं पण पेज शिजवत होते मी, त्याला पण भरवायचं होतं, त्यात 2 खजूर टाकला होता, आणि तिने वडापाव आणलं होतं, केळं आणलं होतं, आणि आज तिचा उपवास होता तर तिने साबुदाणे केले होते सकाळी, तर हे पण तिने घेऊन आलं। आणि आता आषाढ महिना सुरू आहे तर देवाला नैवेद्य तिला होता, तर खोबरंसुद्धा ती घेऊन आली। जसं मी तुम्हाला सांगितले ती काहीही नाही सोडत, ती सगळं काही घेऊन येते। मी चहा केला होता तर बघा ती हातवारे करून तेव्हा पण मलाच विचारते की चहा पिऊन घे, थंड होईल म्हणून। मग ही मुलं शाळेत आली दुपारी शाळेतून, आणि आज काही यांनी वरण भात खाल्लं नाही, ह्याला वडापाव दिसल्यावरती आणि वडापाव वगैरे खाल्ला, आणि ती दिवसभर चिकूसोबतच होती। चिकूला भरवणं, त्याला पाणी पाजणं, आणि मला विचारत होते की तो आता उठतोय का, उठण्याचा प्रयत्न करतोय का, बसतोय का, आणि हा पण बघा कसा खातोय। आणि आम्ही भरपूर असे गप्पा वगैरे मारलो, आणि लहानपणीची आठवण वगैरे येतात मला ते आल्यानंतर, कारण मी लहानपणी ना 1ली ते 7वीपर्यंत मी तिच्याजवळच होते, माझं पूर्ण बालपण तिच्याजवळच गेलं। मुलंही दुपारी शाळेतून आल्यानंतर त्यांचा टिफिन हा काय अर्धवट राहतो ना, तो मी खाऊन घेते, कारण उगाच वेस्ट होतो, आणि भेंडी माझी पण फेवरेट असल्यामुळे। आणि संध्याकाळी झाली तसंच बोलता बोलता, सो आम्ही 3 कप चहा ठेवला, कारण यश पण मागत होता तेव्हाच, सो हा पण थोडा पिला आणि आम्ही पण बोलत बसलो। तिच्याशी ना माझी एक स्पेशल अशी अटॅचमेंट आहे, कारण मी आईवडिलांकडे जास्त नाही पण आजीपाशी जास्त राहिली आहे, म्हणून ती कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रॉब्लेम असू दे, तिला जर मी एकही फोन केला ना ती लगेच येते। तर माझ्या आजी आणि माझ्यासोबतचे हे काही क्षण मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते। होप सो की तुम्हाला हे आवडले असेल। आता खाली गेली आहे मुलांना घेऊन, मुलं तिच्या मागं लागले होते की काहीतरी घेऊन दे म्हणून, मग आता तिला त्यांना ते खाऊ घ्यायला गेली आहे। मग मुलं येतील, मग ती तिकडून जाईल रिक्षाने, जवळच आहे त्यामुळे तिला रिक्षा मिळेल इझिली। सो भरपूर आम्ही गप्पा मारलो, मी माझी आजी, आणि आता मला सगळं घर आवरायचं आहे
आवाज येत असेल दुसरा काय, कारण खाली सेकंड फ्लोअरवरती ना सत्यनारायणाची पूजा आहे, जे नेबर आहेत त्यांनी ठेवली आहे. सो आज काही रात्रीचं जेवणाचं काही टेन्शन नाही आहे. आज आम्ही सगळे तिथेच इन्व्हायटेड आहोत. सो तो जर ब्लॉग मला जर व्हिडिओ शूट करता आला तर मी शूट करेन. चिकूला बाहेर ठेवलं आहे आज मी पहिल्यांदा, नाही तर मी दार बंदच असतं माझं, कारण आजी असल्यामुळे आज थोडंसं दार ओपन वगैरे करून ठेवलं. सेफ्टी डोर नसल्यामुळे ना मी दार जास्त उघडं ठेवत नाही, तो आहे बाहेर. आतमध्ये घेतलं मी त्याला आता. मुलं तिला खालपर्यंत सोडायला गेली होती लिफ्टमधून, कारण तिला समजत नाही आणि खाऊ पण घेऊन आली आणि ह्याच्यासाठी लॉलीपॉपसुद्धा आणला आहे. मी घर वगैरे आवरलं आणि फ्रेश वगैरे झाले, मुलांचा अभ्यास घेतला आणि माहिती नाही का मला थोडीशी ना वीकनेस जाणवत होती, त्यामुळे मी तर गेले नाही पूजेसाठी. मग हे तिघं पण गेलते आणि अजून काय आले नाही, गेले तिघं पण. सो ब्लॉग मी इथेच एंड करते. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.